हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट महत्त्वाच्या किचन टिप्स या सर्वांना माहितीच असल्या पाहिजे, म्हणजे आपली कामं देखील पटापट होणार. टिप नंबर 1, पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून तीळ मंद आचेवरती गॅसवरती थोडेसे खरपूस भाजून मग एका हवाबंद डब्यामध्ये साचवून ठेवा. वर्षभर खराब होणार नाही. टिप नंबर 2, दूध गरम करताना नेहमी कमी गॅसवरती तापवावे, त्यामुळे दूध चांगले तापले जाते आणि एकदम जाडसर साय येते. टीप नंबर 3, वर्षभराच्या लागणाऱ्या डाळी खराब होऊ नये म्हणून त्यात एक तमालपत्र किंवा दालचिनी टाकून ठेवावी. डाळींना कीड लागणार नाही. टीप नंबर 4, व्हेजिटेबल सूप बनवताना तुपाची फोडणी द्यावी, त्यामुळे सूप खूप चविष्ट लागते. टीप नंबर 5, डाळ आमटी वरणाला तुपाची फोडणी दिली तर पदार्थाला हॉटेलसारखी चव येते. टीप नंबर 6, मऊ लुसलुशीत पोळ्या बनवण्यासाठी थोडेसे तेल पिठात टाकून कणिक मळा. टीप नंबर 7, आपल्या घरातील खराब झालेला टोमॅटो केचप फेकून देऊ नका, त्याने तांब्याच्या पितलेची भांडी घासा, भांड्यांना छान चकाकी येते. टीप नंबर 8, दहीची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास छान चविष्ट होतो. टीप नंबर 9, कचोरीचे सारंग बनवताना बेसन पीठ भाजून घालावे, म्हणजे सारंग खमंग लागते. टीप नंबर 10, अंडी उकडताना पाण्यात 1 चम्मच मीठ टाका, तर अंडी पाण्यात फुटणार नाही आणि छान शिजली जातात. टीप नंबर 11, भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक करून घातला की भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चविष्ट देखील लागते. टीप नंबर 12, कोणतेही डाळ किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडेसे मीठ आणि 1 चमच तेल आणि हळद टाकली की कडधान्य छान शिजली जातात. टीप नंबर 13, बदामाची साळे सहज निघावीत म्हणून त्यासाठी बदाम 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा. टीप नंबर 14, भजी करताना बेसन पिठाबरोबर थोडेसे तांदळाचे पीठ घालून भजी केली तर भजी छान कुरकुरीत होतात. टीप नंबर 15, पुरी तळताना तेलामध्ये मीठ घातल्यास पुरी कमी तेल शोषते. टीप नंबर 16, फुलकोबी बनवताना त्यामध्ये बारीक आळ्या असतात, तर त्यासाठी तो गरम पाण्यामध्ये मीठ घालून धुवावा. टीप नंबर 17, पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स करा. टीप नंबर 18, अनारसे तळताना जाली येत नसेल तर खसखसमध्ये थोडीशी साखर टाकून अनारसे थापा. टीप नंबर 19, बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावे, म्हणजे तूप कमी लागते आणि बेसन पटकन भाजले जाते आणि डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. टीप नंबर 20, सुकं खोबरं तांदळाच्या डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होत नाही. जर का माझ्या तुम्हाला टिप्स आवडल्या असतील, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.